श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 33। श्री गणेशाय नमः। जय जयाजी जगुद्धारा कनकवर्णा नरहरी चतुरा ऐक्यत्व कारणे हरिहरा शक्य एक तुझेची तरी आता कृपा करुणी ग्रंथ सुचवी सुढाळ रत्नी शुभयोगी श्राव्य भाषणी स्वीकार करी महाराजा मागिले अध्यायी मच्छिंद्रनंदन त्रिविक्रमदेही संचरून गोरक्षतीर्थ स्नानाकारणे धाडिलेसे मच्छिंद्रे या परी गोरक्षनाथ मही भ्रमता नाना तीर्थ तो गोदातटी अकस्मात येऊन या पोचला तो गोदातटी बामानगर तया अरण्यात गौरकुमर परम झाला क्षुधातूर जठरानले करून या ग्राम पाहता तो अरण्यात उदक एक योजन मिळे तेथ तया स्थानी क्षुधाक्रांत अनल जैसा पेटला मार्गी चालता दिशा लक्षित तो शेत देखिले अकस्मात कृषी कर्म प्रांजळवंत पाहुनी सुमार धरियेला तव तो कृषीवल माणिक नामी वय 10 वर्षे देहधर्मी मध्यान्ह समय साधुनी भोजनाते बैसला पात्र घेतले पुढे वाढून कवळ करावा तो मुखी अर्पण तो अकस्मात गौरीनंदन आदेश शब्द गाजवी तव तो माणिक कृषी शेती ऐकून आदेश शब्दाप्रती योजिला कवळ ठेवूनी हाती प्रेमे नमित तयाते म्हणे महाराजा तुम्ही कोण किमर्थ घेतले आडरान येरू म्हणे मी तपोधन क्षुधा नळी पेटलो परम झालो तृषाक्रांत म्हणून होऊनी आलो अतिथ तरी सन्निध अन्न असेल तू ते भिक्षा आम्हा ओपावी ऐशी ऐकता तयाची वाणी म्हणे महाराजा योगेंद्र मुनी निदान आहे मनोधर्मी पात्र वाढिले भक्षावे मग तो उठोनी त्याची वेळी शीघ्र ओपी पत्रावळी आणि मृतकुंभ भरोनी जवळी शीघ्र करी पुढारा मग तो गोरक्ष तपोधन हस्तपाद प्रक्षाळून अन्नपात्र पुढे घेऊन जठराहुती घेतसे पूर्ण झाल्या जठराहुती मग सहजची तुष्ट झाला चित्ती की रुखा होता जलप्राप्ती लवणाकार पावतसे की दरिद्र्याप्रती देता धन मग का न पावे तुष्ट मन की यथेच्छ मेळविता झाल्या कारण तोष शरीरी मिळवेना तन्याये कृषी नरेंद्रोत्तमा घडून आले तुष्ट महिमा मग प्रसन्न होऊन चित्तद्रुमा वरदपळा धावितो म्हणे कृषिका कवण काम मिरवला हो देहधर्मी येरू ऐकोनी म्हणे स्वामी आता कासया पुसता हो तरी महाराजा आटाआटी करावी प्रथम कार्यासाठी कार्य झालिया व्यर्थ चावटी अन्यासी कासया शिणवावे तरी आता कार्य झाले पुढे योजी शीघ्र पावले गोरक्ष म्हणे बोलशी बोल सत्य सती तुझे बा परी तुवा माते दिधले अन्न तेणे मम चित्त झाले प्रसन्न तरी तव देही किंचितपण सत्य असेल वद माते जे जे कामना असेल तू ते ती पूर्ण पावशी फळसहिते येरी ऐकुनी कृषी त्याते ऐसे उत्तर देतसे म्हणे महाराजा महिपाठी तुम्हीच हिंडता भिकेसाठी ते तुम्ही मोह धरुणी पोटी माते काय द्यालजी भणंगापाशी भणंग गेला तो काय देवनी तृप्त झाला खडका उदक पाना बोला कदा काळी दिसेना तुम्ही तेवी हिंडता अन्नासाठी आम्हा काय देणार जेठी नाथ म्हणे इच्छा तुष्टा आता तुझी करीन बा येरी म्हणे पुरे बोलणे काय आहे तुम्हा स्वाधीन तरी आणिक तुझ कारण लागत असेल ते माग नाथ म्हणे रे एकदान तुवा दिधल्या झालो प्रसन्न तरी काहीतरी मजपासून मागुनी घेई कृषीराया येरू म्हणे उगलाईस तुवा काय द्यावे आम्हास तरी काही न मागू सुरस पंथ आपुला क्रमिका ऐसे बोलता माणिक नामी
गोरक्ष विचारी आपुले मनी आडभंग सती कृषी धर्मी सदा विपिनी बैसूनिया तरी हा माते म्हणतो माग परी त्याच्याची हितार्थ करावा लाग ऐसे विचारोनी मनोवेगे तया लागी बोलतसे म्हणे कृषीराया ऐकवचन तू आम्हासी म्हणशील देऊ देणे तरी मागे सरसवचन निश्चये कृनिया बोलावे येरू म्हणे तापसा ऐक माते दिससी महामूर्ख जो देणार आपुले आत्मसुख तो मागे सरणार नाही की अरे चंद्रासे शीतलपणी तरी तो वर्षेल दाहकपणी परी तो ढळणार नाही प्राणी मागे पाऊल कासया सविताराज तेजो दीप्ती तोही अंधकारी करील वस्ती परी उदारतो औदार्याप्रती मागे पाऊल सारीना मही गेलिया रसातळी परी औदार्य प्राप्ती महाबळी त्या कृपणत्व कदा काळी अंगा लागी स्पर्शेना तरी कोणते मागणे तू ते मागुनी घेईजे त्वरिते मी बोलतो निश्चयाते निश्चय माझा पाही का ऐशी बोलता विपुल वार्ता गोरक्ष म्हणे आपुल्या चित्ता तरी मनाचे करणे मागू आता कैसा सांभाळील पाहू तो ऐसा विचार करुनी चित्ती म्हणे मज दाविका विपिनपती जे जे आवडेल तुझे चित्ती ते तू न करी महाराजा काही एक इच्छील तुझे मन ते तू न करणे हेची मागणे इतुके देवनी तुष्टपण बोळवी का कृषीराजा ऐशी वदता तयाची वाणी अवश्य म्हणे कृषी कर्मी हा धर्म आता आपुले धर्मी अर्कवधी रक्षी नगा ऐशी तैशी देवनी भाक तुष्ट केले शरीरास असो गोरक्ष त्या विपिनास सांडुनिया चालिला माणिक नामी कृषी शेतांत मुक्त करिता झाला औत येठणे बांधुनी समस्त भार सकळ वाहातसे वृषभा मागे दिधले लावून मौळी घेत येठण उचलून मनांत म्हणे ग्रामासी जाऊन क्षुधा बल घालवावे इतुकी मनी योजना होता स्मरण झाले गोरक्षनाथा पुत्र कल्याण आणिता चित्ता मनाचे करणे उलंगावे मन इच्छित असेल घरी जावया तरी आपण न जावे तया ठाया मग तेथेची उभा राहुनिया गाढ निद्रा करीतसे मौळी येठणाचा भार घेऊनी वा महीवर नेत्र झाकुनी चिंतापर हरिनामी योजितसे मन इच्छी हालवू अंग परी न हाले धडभाग स्थिर होऊनी संचरले ओघ वचनार्थ संपादी तरुपर्ण जे येती उडोन तेची करी तसे भक्षण मनी येता साठवण तेही त्याग पर्णींचे करीतसे मग सहज स्थिती वायुलर अकस्मात येतसे मुखावर तितकेची प्राशन आहार पर अमल मन होतसे तेणे कृश झाले शरीर सकळ आटुनी गेले रुधिर मांस म्हणा तिळभर स्वप्ना माझी दिसेना त्वचा अस्ती झाल्या एक उभा राहिला कष्टदायक येरीकडे तपो बाळक भद्रिकाश्रमी पातला भद्रिकेदारा नमुनी त्वरित पाहू चालिला चौरंगानाथ तव गुहागृही शरीरावरती वाळवी वारुळ विराजले मुखी तितुकी नामावळी आणि नेत्रचंद्री असे शाभारी असे स्थित तया स्थळी गोरक्षनाथ प्रगटला त्वरित द्वाराची शिळा काढून पाहे तयाचे शरीराकारणे तो वारुळ गेले वेष्टून सर्व अंगी तयाच्या शिळाचंद्री नहाले पाती रामशब्दे वलगे उक्ती ते पाहुनिया गोरक्ष जती परमचित्ती हळहळला मग शरीराचे वारुळ काढून पाहे तयाचे शरीराकारण तो हस्तपाद लवे करून तपोबळे आले ते मग सावध करुणी तया ते म्हणे पाहे मी आलो गोरक्षनाथ शीघ्र कवळुनी तयाचा हस्त बाह्यात्कारी आणले मग कृपे करिता अवलोकन शरीर शक्ती आली दारुण
मग उठुनी वंदी गोरक्ष चरण म्हणे सनाथ झालो असे मी या परितयासी आलिंगुनी नाथ म्हणे बा कैसा झाला चरितार्थ येरी म्हणे मज माहित नाही चामुंडे विचारी मग विचारुनी चामुंडेसी वृत्तांत पुसे चरितार्थासी येरू म्हणे आम्ही फळांसी देत होतो महाराजा परी चौरंगी न करुनी भक्षण बैसला होता शिळा लक्षून मग फळेची पर्वताप्रमाणे गोरक्षा ते दाविली फळनगा पाहोनी तपो जेठी विस्मय करी आपुल्या पोटी म्हणे धन्याची तपोराहाटी ब्रह्मादिका अतर्क्य परमचित्ती कृपावेष्टुनी मौळी ठेविला वरद पाणी अनुग्रह चोज पुन्हा दाऊनी ब्रह्मसनातन केलासे पुढे चौरंगीसी घेऊन बद्रिकेदारालया आणून जागृत करुनी उमारमण चौरंगी ते भेटविला मग तेथे राहुनी षण्मास सकळ करविला विद्याभ्यास अस्त्रशस्त्र भौवस प्रवीण झाला महाराजा मग सकळ देवांते पाचारुन तपोबळे केले सदन मग सकळ दैवते तुष्ट करून वरद प्रज्ञा आराधिले सकळ देव वर देऊन पहाते झाले आपुले स्थान येरीकडे बद्रिकेदार नमुन चौरंगीस निघाला त्वरे येऊनी वैदर्भ देशांत चौरंगी ते कौंडिण्यपूर दावित म्हणे बारे तव माता तात भेट घेई तयांची भेटशी तरी कैसा त्याते जगी जावनी अतिख्यात हस्तपदांचे मुंडन खंडन निमित्त उत्तरासूड घेईजे रायेचे दिले तव हस्तपदासी तरी दुसदुसी आहे मम मानसी तरी आपुला प्रताप संगम रायासी निजदृष्टी दावी का अवश्य म्हणे चौरंगीनाथ भस्मची मोठी कवळुनी हस्त रायाचे लक्षणे बागायत वातास्त्रासी सोडीतसे तव ते तीनचे वनकर 601 वातचक्रे उडवणी अंबर धाविता झाला तयांसी पुन्हा वातास्त्र घेत काढून तव ते उतरती मही कारण किती पडले मूर्छना वेष्टून किती एक ग्रामी पळाले ते येवनी राजांगणी सांगते झाले विपरीत करणी कोणी केली नदिसे नयनी आश्चर्य बहु होतसे मग भृत्यांते पाचारुन पुसती त्या ते वर्तमान कोणी केले आला कोण शोधा लागी धाडी तसे तो येरीकडे चौरंगी सहित पांडवटी बैसला गोरक्षनाथ हेर पाहुनी त्वरित रायापाशी पातले म्हणती महाराजा पांडवर्यासी बैसले आहेत दोन तापसी तीव्रतेची कान पाठवेशी विद्यार्णव दिसताती ऐसे ऐकुनी राजेश्वर स्वमनी आपुला करी विचार आले असती गोरक्ष मच्छिंद्र पुत्र दुःखे द्वेषाने तरी आता त्वरे करून तयांसी जावे शरण ना तरी ग्रामासी पालते करून प्राणां प्रती हरतील ऐसा विचार करुणी मानसी राव सामोराये समारंभेसी गजवाजी शिबिका रथांसी कटकास येतसे ग्रामाबाहेर कटक येता गोरक्ष म्हणे चौरंगीनाथा आपुला प्रताप आता निजदृष्टी धाविका ऐशी ऐकता गोरक्ष गोष्टी पुन्हा कवळी भस्मची मोठी वातास्त्र जल्पुनी पोटी चमूवरी प्रेरितसे मग ते वातास्त्र अतितीक्ष्ण चमूसराय दाविले गगन रथगज वाजी शिबिकासन वातास्त्रे पाडिली तेणे करुणी चमू समस्त गगनपंथे आरंबळत म्हणती हे महाराजानाथ शरणागता तारावे सकळ सविती दीनवाणी ते शब्द ऐकोनी तपोज्ञानी चौरंगीसी म्हणे गे उतरोनी चमू सहित रायाते मग तो कुशळ प्रज्ञावंत
पर्वतास्त्रासे आड करीत मग सकळ आटुनी गेला वात चमू मिरवली नगमवळी मग उभा करोनी आपुला कर म्हणे उतरुनी यावे चमू समग्र मग रायास कटकभार उतरले तळवटी मग समीप येता शशांगर चौरंगीसी बोलिला गौरकुमार पीतयासी करुणी नमस्कार तुष्टचित्ती मिरविका ऐसे ऐकता गुरुनंदन धावुनी धरिले तात चरण म्हणे महाराजा मी तव नंदन निजदृष्टी देखे मज ऐसे बोलता चौरंगनाथ रावे धावुनी धरिले हृदयांत मग परमप्रीती गोरक्षाते चरणी बाळ अर्पितसे मग गोरक्षई धरुनी हृदयी म्हणे राया याचा प्रताप पाही येरी म्हणे तुझ समान आई भेटल्या न्यून कायसे या उपरी तैसे चौरंगीनाथ वज्रास्त्र निर्माण करीत चूर्ण करुणी महापर्वत अदृश्यपंथी मीरवतसे या उपरी शशांगर गोरक्षासी म्हणे चतुर आरोहण करुणी शिबिकेवर राजसदनी चलाजी या उपरी बोले चौरंगीनाथ आम्ही न येऊ तव गृहांत सापत्न मातुश्रीचे कुडे मनांत हस्तपाद छेदिले मग मुळापासून सकळ वृत्तांत राया लागी केला श्रुत राव कपोदिधींत उचंबळला आगळा सेवका लागी आज्ञा करीत ताडी ताणा राणी येत ते ऐकुनी चौरंगीनाथ काय परी वदतसे म्हणे ताता आपुले वचन हेची शिक्षा आली घडून या परी ताता आपुले कीर्तीने ब्रह्मांड भरेल महाराजा तरी ऐसे न करी ताता सदनीच शिक्षा करावी प्रीता मग शिबिकासनी बैसवनी तत्वत्ता राजसदना पातले राव जाता मंदिरांत पादत्राण घेऊनी हातांत ताडन करुनी पत्नी ते म्हणे जाई येथुनी 12 संवत्सरपर्यंत त्वा तप केले शुचिष्मंत तयाचे फळ कुडे मत भ्रष्ट केले राज्यासी ते पाहुनी गोरक्षनाथे राया संबोधुनी केला शांत एक मास राहिला तेथ शशांगर भक्तीने या परी गोरक्ष जाते समयी वंशवेष्टी मोहप्रवाही प्रसाद देवनी राजदेही वीर्यवान पै केला म्हणे कामिनी करुणी दुसरी भोगी वंशलतेची लहरी ऐसे सांगुनी शशांगरी चौरंगीस चालिला मार्गी चालता मुक्काम पाहते झाले प्रयागस्थान स्नान करुणी उत्तमोत्तम शिवालयी पातले येताची करुणी शिवदर्शन मग शिवदारे बोलुनी वचन गुरु कलेवराचे वर्तमान तिये लागी पूसतसे तव ती होऊनी भयभीत बोलती झाली चाचरे घेत शरीरे करुणी थराथरा कंपित पायावरी लोटली म्हणे महाराजा गुरुनाथ राजभाजा रेवती कांता तिने माते भ्रष्टवनी चित्ता पुसूनी घेतले होते की या उपरी दुसऱ्या लागुनी वदले नाही कलेवर कहाणी परी नेणो भय वाटे मनी कलेवर पहा निजदृष्टी स्त्री जाती बोलती एक परी करणी करती आणिक मज वाटतसे ती चाळक समक दृष्टी पहावे ऐसी ऐकुनी तियेची वाणी परम घाबरला गोरक्ष मुनी मग एकांत गुहा सदनी विदारुनी पाहतसे तव ते मोकळे गुहागार आत नाही कलेवर मग नेत्री दाटुनी मोहाचा पुर शोक सिंधू चंबळे तव तो म्हणे महाराजा प्रज्ञावंत सोडणी दिदली माझी ममता आता येथे गुरुनाथा कवणे ठाई पाहू मी ऐसे म्हणूनी आरंभळत धरणी प्रति शरीर टाकित तव ती शैवदारा मोहस्थित होऊनी त्या ते बोलतसे म्हणे महाराजा धैर्य धरी मी राजांगणे जाऊनी सत्वरी पुसून येते मच्छिंद्र शरीरी वृत्तांत कैसा झाला तो
ऐसे बोलणे गोरक्षा ते शैवदारा अंतपुरांत शीघ्र जाऊनी रेवती ते राजनेमाने नमियेले तवती पाहुनी शैवकामिनी म्हणे का आली सबो माय बहिणी येरी म्हणे अंतःकरणी आठव माते झालासे म्हणाल तरी आठव कोण तरी 12 वर्षे आली भरून तुम्हालागी सांगितली कोण राजभागी विचारा ऐसी ऐकता तियेची वाणी एकांताने ते राजपत्नी म्हणे मायो अंतःकरणी चिंता सोडी सकळती अगे तुझ विरहित त्याची दिवशी कलेवर काढुनी शस्त्र उद्देशी वाटले गे रतिरती मांसी सकळ विपिना माझारी त्यासही लोटले बहुत दिवस औस्ती मांसाचा झाला नाश जीवजंतू खाऊनी त्यास विष्ठा मृत्तिका झाली असे तरी या कार्याचा सकळ तरू समूळी उपटिला बीजांकुरू आता चिंतेचे फळ अपारू कोठुनी दृष्टी पडेल ऐसे बोलता रांजांगना परमचिंते व्यापिली मना म्हणे नेणो पुढिल्या कर्मा कैसे घडोनी येईल परी आता असो कैसे श्रुत करावे गोरक्षास जे जे असेल प्रारब्धास भोग भोगणे लागेल ऐसा विचार करुणी चित्ती पुनश्च आले शिवालया प्रती जे बदली रेवती युक्ती प्रांजळ तैसे सांगितले सांगता ऐकिले नाथे परम पेटला क्रोधा नळाते म्हणे शिक्षा करावी राजभाजे ते दुःखार्णवी मुडोनिया ऐसा विचार घटित मनी परी पुन्हा करीत विवेक बंधन रेवती माता मज कारण मच्छिंद्रनाथे लागतसे जरी अवज्ञा करून जंतूंचे झाले भक्षण तरी आता शोधार्थ मन मच्छिंद्र शरीरी ठेवावे न द्यावे तिसी शिक्षे कारण ते नाश न पावे निश्चय पूर्ण कोणे तरी ठाया लागून मच्छिंद्र देह असेल मग बोलावनी चौरंगिते म्हणे बारक्षी शरीराते मी देहासी सांडुनी त्रिभुवनाते कलेवर शोधार्थ जातो की परी रेवती येथील राजकांता प्रवर्तली आहे मच्छिंद्रघाता तैशीच वहिवटेल माझी आर्था म्हणून सावध असावे ऐसे सांगुनी चौरंगीते प्रवेश करी गुहाग्रहाते प्राण सोडुनी शरीराते भ्रमण करी दशदिशा सकळ शोभला जंबुद्वीप सरितार्णवी सकल आप ग्राम कानन सप्तद्वीप रतिरती शोधिले परी जीव जंतूची देहस्थिती होऊन शोधिता गुरुचे कलेवर पूर्ण कोणे तरी ठाया लागून मच्छिंद्र देह असेल अतळ वितळ सुतळ पाताळ सप्तही पाताळ स्थळ पिंड ब्रह्मांड शोधुनी सकळ स्वर्गावरी चालिले सुवरलोक भुवरलोक तपोलोक आर्यमा यक्षादी सत्यलोक कुबेर तारांगणादी अनेक शोधुनिया पाहिले एकमेरू स्वर्गपाठार गणगंधर्वादी अन्य सुरवर सकल शरीरा करुणी संचार गुरु शरीर शोधिले उपरी पाहुनी वैकुंठ समस्त त्वरे पातला कैलासाप्रत तो होताची प्रवेश शिवगणांत धुंडाळुनी पाहतसे तो शिवगणी चामुंडा समुदायांत अस्तित्वचा मांस देखे समस्त या परी वीरभद्र सर्वगणांत गर्जोनिया सांगतसे म्हणे 12 वर्षाचा सरला नेम मच्छिंद्र शवाचे करा रक्षण तयाचा शिष्य गौरनंदन कोणे रूपे येईल की ऐसी ऐकुनी तयाची वार्ता गोरक्ष तेथुनी झाला निघता तो येरीकडे चौरंगनाथा काय सुचले होते की
गोरक्ष शवाजवळ बैसून आणिक सकळ अस्त्र व्यापून जेथे लागन लागे देवांकारण ब्रह्मादिका करुनिया ऐसे अस्त्र व्याप्त तैशांतुनी निघुनी गौरसुत गुप्त वेशे शरीरांत येऊन या प्रवेशला प्रवेशताची अकस्मात उठून बैसला गौरसुत मार्ग सोडून गुहागृहांत बाहेर आले उभयता मग सिद्ध करुनी भस्मजोळी उभे राहिले दोन्ही बळी पर्वतास्त्र तेणे काळी अर्कावरी सोडिले गोरक्षमुखीचे पर्वतास्त्र प्रविष्ट होता अतिस्वतंत्र माथा उचलिता अंबरपात्र भरोनिया निघाले 1.25 योजनमिती स्वर्गी उंच झाले गभस्ती त्याहुनी माता द्विगुण पर्वती अंबराते मिरवला मित्रमार्गीचा धरुनी रोक आकाशस्तंभ झाला एक तेणे करुनी स्यंदनी अर्क मार्गावरी अडखळला चक्रपदाचा लावया वाट नमळे पाहुनी सुभट मग सज्ज करुनी गांडीव चिमुटी योजिता झाला महाराजा तीव्र शरीरी वज्रास्त्र योजनी सोडी प्रविष्ट मित्र तेणे करुनी पर्वतास्त्र भंगिता झाला ते क्षणी परी पर्वतास्त्र भंगित होता आदित्य विचारी आपुले चित्ता हे अस्त्र कोणाची प्रताप दुहिता आडमार्गी झाली असे ऐसे पाहता अर्क अंतरी तो समजला नर गोरक्ष केसरी मग स्यंदनास महीभरी येऊन या प्रगटला येता देखती अर्कराज काय करीती हो विजयध्वज चंद्रास्त्राचे पेरुनी बीज कोटिचंद्र निर्मिले तेणे करुनी शीतळ प्रवाही मिरवती झाली मई मग तो सकळ दाह स्वभावी बांधू न शके अर्काचा ऐसी समाधान स्थिती होता परी समीप पावला प्रविष्ट सविता मग चौरंगी आणि गोरक्षनाथ अर्कचरणी लागती या परी भाविक स्थिती सांगून बोलता झाला जगलोचन वारे तुझ सुख संबंध कोण दर्शवी का वाचेसी येरू म्हणती महाराजा आम्ही उदेलो एक काजा मच्छिंद्र देह तेज पुंजा शिवगणे हरियेला तरी आपण जाऊनी तेथे सुनीती सांगावी वीरभद्राते की मच्छिंद्र देह महिते पाठवून द्यावा की परी कार्या बहुदानिती सांगुनी जरी ना ऐकती मग मागुनी बोलावुनी घेऊया क्षिती युद्धा लागी मिसळाया ऐसे परवी महापरवी आमुची जावनी करावी शिष्टाई इतुका उपकार मच्छिंद्र देही आम्हासी सहाय्य मिरवावे ऐसे बोलता गोरक्षनाथ आदित्यावश्य त्या ते म्हणत मग त्या क्षणी कैलासा जात त्वरित जाऊनी पोचला गणे पाहुनी अर्क येता सहज पापालागी विजयध्वज म्हणती येणे महाराज कवण्यार्था झाले असे आदित्य म्हणे ऐका वचन गोरक्ष शिष्टाई साधन करू पातलो तुम्हा कारण मच्छिंद्र देहा कारणे तरी मम बोलणे आता चित्त द्यावे परमहिता महिसी पाठवा मच्छिंद्र देह आता तुष्ट करी गोरक्षा तुम्ही तुष्ट केलिया त्यास नाथपंथे वाढेल प्रीत ऐसे उत्तर बोलता आदित्य वीरभद्र बोलतसे हे महाराजा ऐकवचन आम्हासी दुःख दिधले मच्छिंद्राने तरी आता गेलिया प्राण महीन दाऊ शवाते जरी गोरक्ष झुंजेल आम्हा ते तरी सिद्ध हो युद्धाते गोरक्ष जिंकुनी समरंगणाते मच्छिंद्रासम करुनी ठेवू उपरी बोले नारायण मच्छिंद्रे दुःख दिले तुम्हा कारण तेव्हा तुमचा प्रताप पळून कवनठाय गेलासे आता अवचट घडले ऐसे म्हणून प्रौढ झाला मानसे परी मच्छिंद्र जैसा तैसाच गोरक्ष प्रताप बळी असे की तेव्हा मच्छिंद्र होता एक आता दोघे असती प्रतापर्क ते कोपल्या सकळ धाक कृतांतासम योजिती ये म्हणती असो कैसे परी कदा न देऊ मच्छिंद्रास
या परी बोलता राजस आवडेल तैसे करावे. परी एक आणिक वचन तुम्ही उतरा मही कारण स्वर्गी करिता कंदन शिवलोकांत पावेल ते. म्हणती की यासी काय कारण परी ते प्रतापी असती तीक्ष्ण कैलासगिरी पिष्ट ओन खंड करीतील क्षणार्धे. परी ते पाहुनी येथील वस्ती विनाश होईल स्वर्गाप्रती. मग त्या कोपे पशुपती शासन करील तुम्हा ते. भवभवानी अतिप्रीती करीती गोरक्ष मच्छिंद्राप्रती. पहा शरीर रज सवे चामुंडा हाती कैलासाते पाठविले. तरी आता शिवा न कळता मानेल तैसे करावे चित्ता. ऐशी गोष्ट आदित्य बोलता सर्वा परी मानले. मग वीरभद्र म्हणे सर्व गणांसी तुम्ही युद्धा जावे सर्व महिसी. दुःख लागता काही रणासी मीही येतो मागून. मग अष्टभैरवगण अवश्य म्हणून करीती गमन. विमाने प्रत्यक्ष घेऊन शस्त्रास्त्रादिकी उतरले. 72,84,00,000 येताची देखे नाथ गोरक्ष. मग चौरंगिते बोले प्रत्यक्ष सावध होई मम वत्सा. असो शिवगण येताची मही लोटते झाले शस्त्रप्रवाही. ते गोरक्ष पाहुनी त्या समयी वज्रास्त्र निर्मियेले. वज्रास्त्र पातले लवन लागता सहस्र वेळा भवते फिरता. तेणे शिवगणांचे शरसमस्त अंगी लिप्त न होती. ते पाहुनिया सकळ शिवगण योजती अपार अस्त्रा कारण. तितुक्याही अस्त्रा उभयजन लक्ष धरुनी उडविती. अग्निअस्त्र धूमास्त्र तयावरी प्रेरिती वातास्त्र. वातास्त्रावरी उरगास्त्र प्रेरिते झाले शिवगण. काळास्त्र आणि वज्रास्त्र महाकठीण स्पर्शास्त्र तया माझी दानवास्त्र. प्रळय करीत आगळा ते पाहुनी गोरक्षनाथ. प्रेरिता झाला जलदास्त्र तया मागे पर्वतास्त्र. लागोपाठ करीतसे तया मागे खगेंद्रास्त्र. तया मागे संजीवनी अस्त्र. मग प्रेरी इंद्रास्त्र तेजाउनिया झगटे. विभक्तास्त्र देवास्त्र कठीण तीही झगटती त्वरे करून. ऐसे अस्त्र परिपूर्ण गणास्त्र ते भंगिती. त्यात काय करी चौरंगीनाथ अळूची मोहनास्त्र प्रेरित. ते संचरुनी गणहृदयांत मग पिसाटपणे मिरवत. सर्वांसी नाही देहभान तेणे न कळे आलो कोण कार्या लागून. पिशाच वृत्ती भ्रमत रानो रान व्यर्थ फिरते जाहले. त्यांत आणिक चौरंगीनाथ प्रेरी प्रळय काळींचा वात. तेणे गण समस्त वायुचक्री पडियेले. तो वीरभद्र मागुनी चामुंडे सहित युद्धालागी आला त्वरित. परी शिवगण पाहुनी अव्यवस्थित परमचित्ती क्षोभला. मग गांडिवा ते टनत्कारोनी बाण योजले अपार गुणी. कामास्त्र ब्रह्मास्त्र कार्तिक तिन्ही विविध बाणी पाडी तसे. जैसा प्रळय काळींचा वडवा नळ तो यत्ने न पावे कदा शीतळ. तन्याये शिवबाळ कोपानळी वेष्टिला. ते पाहुनी चौरंगीनाथ रती अस्त्र प्रेरित त्वरित. तेणे कामास्त्र त्वरे निश्चित मूर्छित होऊनी पडियेले. यावरी दुसरे चौरंगीनाथ दशासुरी अस्त्र प्रेरित. ते पाहुनिया नाभिसूत झडझडोनी पळतसे. चित्ती म्हणे नो हे बरवे वेद हरतील आता सर्व. शंखासूर प्रतापार्णव पुन्हा उदय झाला असे. ऐसा विचार करुनी मनी ब्रह्मास्त्र दडविले अदृश्यपणी. पुढे कामिनी अस्त्र चौरंगी मुनी प्रेरिता झाला लवला हे. ते पाहुनी कार्तिकास्त्र पळून लपवी मुखपात्र. परी चौरंगीचे पांचजन्यास्त्र प्रळयालागी मिरवले. ते पाहुनिया भद्रजाती मत्स्यास्त्र योजले परमनिगुती. तेणे करुनी तदस्त्र शांती अदृश्य ते मिरवले. परी परम कोपोनी तपोबळ तीव्रास्त्र योजिले तत्काळ. संजीवनी योजने सबळ सकळ दानवा उठविले. ते दानव म्हणाल कोण कोण
त्रिपुरसुन्दराक्ष मलमृदुमान्य महिषासुर जालंधर प्राज्ञ काळयवन अघबक हिरण्याक्ष हिरण्यकश्यप सहित मुचकुंद बळी वक्रदंत रावण इंद्रजित कुंभकर्ण त्यांत सिंहनाद भरिताती ऐसे सबळ राक्षस उठता विमानयानी सुरवर असता अतिभय मानुनी चित्ता विमाना ते पळविती कैचे युद्ध कैचे पाहणे पळती सूर भयभीत होऊन तेहतीस कोटी देवता कारण चिंता अपार व्यापिली म्हणे रावणे बंदी घातले दैवे दाशरथी रामे सोडिले आता दैन्य भोगुनी आले दुःख अपार ये धवा ऐसे होऊनी भयभीत कंपे व्यापिले ते समस्त असो सुरवर जाऊनी वैकुंठांत निवेदिती श्रीरंगा मग तो दयाळ चक्रपाणी ऐसी ऐकुनी सुरवरवाणी म्हणे भोगाला परतुनी अवतार दीक्षे कारणे मग तो परम दचकुनी चेत्ती शिवपाचारिला सुरवराहाती बैसवुनी स्वसंगती विचित्र करणी निरोपिली म्हणे गोरक्षे केले अनुचित पुन्हा उठविले दानव समस्त आता दानव तरी रसतळाप्रत मही सकळ नेतील की एक एक दानवासाठी आपण माराया झालो कष्टी कल्पावरी अवतार जेठी धरुनिया भिडलो तरी आता कैसे करावे निवटतील कैलासा सकळ दानव हा मूर्ख तो वीरभद्रराव व्यर्थद्वेषी मीरवला मग सोडुनी वैकुंठासी येते झाले गोरक्षापासी म्हणती बा विपरीत मैसी पुत्रा हे काय मांडिले अरे एक एका राक्षसा लागी आम्ही श्रमलो बहुप्रसंगी अवतार घेऊनी नाना रंगी हनन केले तयांचे तरी आता कृपा करून अदृश्य करी दानवा कारण येरी म्हणे गुरुशवा आणून द्यावे आधी मजलागी मग शिवे बोलावनी चामुंडेसी मच्छिंद्र शवा ते आणविले महिसी म्हणे बाघेई आणि राक्षसांसी शांतदृष्टी दावी का या परिगोरक्ष म्हणे त्यांते दानव नोहेत अस्त्र व्यक्त संजीवनी प्रयोग देह स्थित दानवोदया पावले तरी अवतार घेऊन पुन्हा योजा रणकंदन ना तरी वीरभद्राची आस्था सोडून द्यावी लागेल तुम्हा ते यावरी बोले बालदृष्टी येर पोर नाही म्हणे पोटी परीनाथा राक्षस जेठी दुःख देतील आम्हा ते एक मधु दैत्य माजला तेने पणविले रानो राणी आम्हाला शेवटी एकादशीने त्याला मृत्युमुखी पाठविले ऐसे दुःख सांगावे किती तरी आता कृपामूर्ती वेगी निवटी राक्षसांप्रती पुत्रमोह सोडिला ऐसे शिवविष्णू बोलत येरीकडे राक्षस समस्त वीरभद्र पाहुणे झुंजत धनुष्य बाण कवळोनिया परी तो प्रतापी भद्रजाती एकटा झुंजतो सर्वांप्रती नाना शस्त्र अस्त्राकृती निवारित बलिष्ठ ऐसे वीरभद्र आणि राक्षस संपूर्ण एकमेळी माजले कंदन येरीकडे शिवविष्णूने स्तुती तुष्टविला गोरक्ष तुष्ट होता गोरक्ष जती वाता कर्षण अल्पयुक्ती भस्म चिमुटी रणकंदना प्रती फेकुनिया देतसे तेणे दानव वीरभद्रासहित मही पाडिले निचेष्टित श्वासोच्छ्वास कोंडणी समस्त प्राणरहित झाले ते सबळ अस्त्रे वाताकर्षण ठाऊक नवती देवदानवा कारण परीनाथपंथी ती येऊन प्रसन्न झाली कृपेने असो वीरभद्र आणि दानव समस्त रणी निमाले प्रतापवंत त्यावरी गोरक्षे जल्पुनी अग्निअस्त्र सकल केले भस्मतेने यावरी पुढे पंचानन वेष्टिले अति मोहाने ते पुढले अध्यायी सकळ कथन श्रोतियानी ऐकावे परमसाधन योजुनी चित्ती पाठथा पटुनी वक्त्याप्रती भला भला म्हणवुनी मुक्ती श्रोते करीती तत्कृपे
परम अवधाना योजुनी चित्त वक्ता जाहला धुंडिसूत नरहरि मालो नाम जात संत सेवे अनुसरला स्वस्ति श्री ग्रंथ भक्ति कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर त्रयस्त्रिंशतितमाध्याय गौडः श्रीकृष्णार्पणम् अस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्रीनवनाथ भक्तिसार त्रयस्त्रिशन्तितमाध्याय सम्पूर्णम्।